त्र्यंबक नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवकपदी सचिन दीक्षित आणि पवनकुमार भुतडा यांची बिनविरोध निवड. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे. त्र्यंबक नगर परिषदेच्या रिक्त असलेल्या 2 स्वीकृत नगरसेवक पदांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. त्र्यंबक नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून सचिन दीक्षित आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवनकुमार भुतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्षा सौ मंजू वारुणसे आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर उजे यांनी केले. या निवडीचे शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी, राष्ट्रवादीचे गटनेते नितीन रामायणे, संजय कदम, संतोष भुजंग, गिरीश जोशी, भूषण भुतडा, विशाल जोशी यांच्यासह नगरसेविका सौ कल्पना लहांगे, सौ जयश्री उजे आणि नगरसेवक विष्णू दोबाडे, भूषण अडसरे, सत्यप्रिय शुक्ल व ॲडव्होकेट ओमकार कदम यांनी स्वागत केले आहे. या सोहळ्याला भाजप गटनेते कैलास चौथे, नगरसेविका सौ संध्या देवरे, सौ पूजा खाटीकडे, सौ लीला कोरडे, ललिता झोले, सौ रत्नप्रभा कदम, सौ आरती लोखंडे आडके, नगरसेवक अमोल कडलक, कुणाल उगले, सूरज पाटील, रंगनाथ जाधव, अक्षय भांगरे यांची उपस्थिती लक्षणीय होती. तसेच माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, विलास मामा देवरे, अशोक लहांगे, नामदेव कोरडे, सुनील कचोळे, ॲडव्होकेट पंकज भुतडा, परशुराम पवार, डॉक्टर माणिकलाल नागोरी, डॉक्टर समीर महाजन, योगेश दिघे, रामेश्वर सारडा, अभिषेक सारडा, किरण भुतडा, विजय मुर्तडक, जगदीश नार्वेकर, केदारनाथ भुतडा, पिंटू भुतडा, जगदीश बागडे, योगेश मंत्री, निलेश मंत्री, विराज मुळे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड जाहीर होताच शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि वाल्मिक ऋषी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सचिन दीक्षित आणि पवनकुमार भुतडा यांनी सर्व नेत्यांचे आभार मानत शहराच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दरम्यान जय महाराष्ट्र सगळ्यांना. आज त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमध्ये स्वीकृत पदासाठी निवड करण्यात आली. त्या ठिकाणी शिवसेनेतर्फे माझी स्वीकृत पद निवड करण्यात आली व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवनभाऊ भुतडा यांची स्वीकृत पदी निवड करण्यात आली. मी या ठिकाणी शिवसेना पक्षाचे आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आज नगरसेवकाचा मान त्यांनी या ठिकाणी दिला आहे. आमची कोर कमिटी जी आहे त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो. भूषण भाऊ अडसरे असतील, बाळाभाऊ सोनवणे असतील, त्याचप्रमाणे संजू भाऊ कदम असतील, या सर्वांनी, प्रशांत भाऊ गायधनी, अनिल जोशी आहे, यांची सगळी कोर कमिटी यांनी आम्ही एकमताने 5 मिनिटात फक्त स्वीकृत पदाचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक होण्याचा मान शिवसेना पक्षाने दिला. त्यासाठी मी शिवसेना पक्षाचे आभार मानतो. आमच्या कार्यकाळामध्ये, आमच्या अधिकारामध्ये स्वीकृत नगरसेवक पदाच्या जे काही कामं असतील ते त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू असे मी या ठिकाणी सांगतो आणि सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे यांनी शहराच्या विकासासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नगर परिषदेत सूचना पेटी लावण्यात येणार आहे, जेणेकरून त्र्यंबकच्या नागरिकांना आपल्या तक्रारी आणि सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येतील. नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवकांच्या या निवडीमुळे शहरात उत्सवाचे वातावरण असून विकासाच्या कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्र्यंबकेश्वरच्या अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. धन्यवाद.